मागील जवळपास महिनाभरापासून ठाकरे ब्रँडसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असे संकेत मिळत होते। तेव्हा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जवळीक वाढल्याचं दिसत होतं। पण गुरुवारी राज ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठींनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची आणि राज ठाकरेंच्या डबल गेमची चर्चा सुरू झाली आहे। उद्धवांना साथ, फडणवीसांना साथ, नेमकं काय आहे राज ठाकरेंच्या मनात? युती संदर्भात राज ठाकरेंचा डबल गेम, राजनीतीनं ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक। एकोणीस एप्रिल 2025ला ठाकरे बंधूंच्या साध प्रतिसादानं 19 वर्षाच्या राजकीय अंतराला दूर करण्याचं काम काही प्रमाणात केलं। आता नेत्यांनी छोटे मोठे मतभेद दूर सारण्याची तयारी दाखवल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापसातले वाद विसरून संवाद सुरू केला। एकमेकांपासून दुरावा राखणारे एकमेकांच्या कार्यालयांना भेटी देऊ लागले। मुंबई आणि परिसरात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना युती होणार अशी आशा वाटू लागली, त्यामुळे बॅनरबाजीही सुरू झाली। कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा ओळखून उद्धव ठाकरेंनीही पुन्हा राज ठाकरेंसोबत दिलसे युतीचे स्पष्ट संकेत देऊन टाकले। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही, तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। ठाकरेंच्या शिवसेनेनं मागील 1.5 महिन्यात मनसेसोबत दिलसे युतीची जोरदार तयारी केली, पण राज ठाकरेंनी मात्र गुरुवारी फडणवीसांची भेट घेत नवी खेळी केली। एकीकडे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतायत, तिकडे मनसेचे 2 नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीतून राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षांवर विरजण टाकल्याचं बोललं जात आहे। आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचललं। आता निर्णय राज ठाकरे यांनी घ्यायचा आहे की ही युती करायची नाही करायची, प्रतिसाद द्यायचा, मराठी माणसाच्या मनातल्या गोष्टींचा आदर करायचा नाही करायचा, हे आता सगळं त्यांनी ठरवायचं आहे। त्याच्यामुळे आमच्याकडनं हा प्रश्न आता आम्हाला कोणी विचारूच नाही, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे की त्यांच्या मनात काय आहे। राज ठाकरेंच्या या भेटीगाठींनी मनसेचं राजकारण स्पष्ट केलंय। एकीकडे राज ठाकरे युतीसाठी उद्धव ठाकरे यांना साथ घालतायत, पण त्याचवेळी ते फडणवीस आणि शिंदेंसोबतही जवळीक राखू नये। एकीकडे भावाला साथ द्यायची आणि त्याचवेळी महायुतीलाही हात दिला जातोय, त्यामुळे राज ठाकरे भाजप आणि शिवसेनेला सुद्धा युतीसाठी चुचकारत असल्याचं चित्र आहे। आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे एक प्रकारे डबल गेम खेळत असल्याची चर्चा आहे। आज या भेटीमुळे झालं काय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावांमध्ये मनोमिलन होण्याची जी चर्चा सुरू झाली होती, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सैनिकांमध्ये जो उत्साह पसरला होता त्याला ब्रेक लागला। बहुधा शिंदेंची सेना राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी काय काय त्याग करू शकते, काय काय ऑफर करू शकते, राज ठाकरे सध्या ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत, बोलण्याच्या मूडमध्ये कमी दिसत आहेत। त्यामुळे ते समजून घेत आहेत की कोणाकडे काय आहे। राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरेंनी इतर सगळ्यांना सोडण्याची अट घातली होती। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत,
त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे. पण आता राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेशी त्यांचे संबंध असल्याचं दाखवून देत एक प्रकारे भावाच्या आवाहनाला धुडकावून लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला राज ठाकरेंच्या कृतीनं ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरेंची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं जाते, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कृतीवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.